नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. अतिशय महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत. भीमा नदी पात्रामध्ये सापडलेल्या 7 मृतदेहांचं गूढ आता अखेर उलगडलेलं आहे. भीमा नदीच्या पात्रात क्रूर हत्याकांड झाल्याचं आता उघडकीला आलंय. 7 जणांनी या पवार कुटुंबाची हत्या केल्याची माहिती आता समोर आलेली आहे. आरोपींच्या भावावर या कुटुंबानं करणी केली म्हणून ही हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिल्याची माहिती मिळतेय. या सगळ्या धक्कादायक प्रकरणाचा आता पोलीस अधिक तपास करतायत. पुण्यातल्या दौंड तालुक्यातल्या पारगाव इथल्या भीमा नदीमध्ये एकाच कुटुंबातल्या 7 जणांचे मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ माजली होती. या सगळ्या घटनेनं फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण राज्यभरात खळबळ माजली होती. नदीपात्रात सापडलेले हे सगळे मृतदेह एकाच कुटुंबातले असून यात 2 पुरुष, 2 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. मेन जे आहेत मोहन पवार, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी आणि जावई हे 4 इसम आहेत. आणि मुलीची 3 मुलं जी आहेत तर त्यांच्या अशा 7 डेड बॉडीज आपल्याला मिळाल्या आहेत. यापैकी 3 लहान मुलांचे मृतदेह आपण पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेले आहेत. ते 7 माणसं होतं, 4 महिला आणि 3 मुलं. तिथे होतं ते कामाला होतं ते याला निगुजला पाईपलाईनचे काम करायला. त्यांना गोष्ट कळली ते त्यांची एक मुलाची पोरगी होती म्हणून बिन लागलाच पोराले त्याने पळून नेलं ते म्हणून. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं संकेत तेच त्या माणसानेच मारले. सात जणांनी कुटुंबाला संपवल्याची कबुली आता दिलेली आहे. अंधश्रद्धेतनं संपूर्ण कुटुंबालाच संपवल्याचा धक्कादायक प्रकार हा या दौंडमधल्या सगळ्या घटनेनंतर आता समोर आलेला आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सुमित सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुमित, जे मृतदेह सापडलेले होते त्या मृतदेहांच्या मागचं जे गूढ आहे ते उकलताना दिसतंय. अंधश्रद्धेतनं हा सगळा हत्येचा प्रकार झाल्याचं समोर येत आहे. सुमित, काय सांगता येईल सगळ्याबद्दल? गेल्या 6 ते 7 दिवसांपासून यवत पोलीस भीमा नदीच्या पात्रामध्ये पहिला मृतदेह सापडल्यानंतर सर्च ऑपरेशन करत होतं. 6 दिवस हा सगळा सर्च ऑपरेशन केल्यानंतर 7 मृतदेह हे भीमा नदीच्या पारगाव हद्दीमध्ये सापडले होते आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली होती आणि तपास सगळीकडून केला जात होता. ही आत्महत्या होती की हत्या होती या बाजूने देखील पोलीस तपास करत होते. मात्र पोलिसांच्या माहिती काल सूत्रांकडून माहिती मिळाल्यानुसार हा सगळा जो आहे प्रकार जो आरोपींच्या भावाचा मृत्यू झाला होता आणि त्या अपघाती मृत्यू झाला होता आणि त्या अपघाती मृत्यूला करणी केल्यामुळेच हा सगळा अपघात झाला होता असं देखील त्यांना संशय होता आणि त्यामुळेच त्यांनी या संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त केलेलं आहे. याच्यामध्ये लहान 3 मुलं देखील होते आणि त्यांचा देखील निष्पाप जीव हा गेलाय. बरं सुमित, धन्यवाद. सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आता समोर येताना दिसतो आहे. हे हत्याकांड घडल्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये एकच खळबळ माजलेली होती. पुढची महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत. दिल्लीमधल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आफताब पूनावालाच्या विरोधात 6,629 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. यामध्ये आफताबनं श्रद्धा वालकरची हत्या का केली याचा खुलासा करण्यात आलाय. 17 मे 2022ला श्रद्धा तिच्या मित्राकडे थांबलेली होती. यानंतर 18 मेला श्रद्धा आणि आफताबमध्ये कडाक्याचं भांडण झालं. भांडणादरम्यान आफताबनं संतापाच्या भरात तिचं तोंड दाबलं आणि गळा आवळत तिची हत्या केली. हत्येनंतर आफताबनं तिचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. श्रद्धाची हत्या केल्यानंतर मृतदेह ज्या हत्यारांनी कापला ती हत्यारं सुद्धा पोलिसांनी आता ताब्यात घेतलेली आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात हे प्रकरण उघडकीला आलेलं होतं. या चार्जशीटमध्ये आफताबला पॉलिग्राफ टेस्ट आणि नार्को टेस्टमध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले होते त्यांचाही समावेश आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यानंतर आता आपण टॉप 18 मध्ये इतर आताच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या बघूया. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक होतीये. कसबा आणि चिंचवड या 2 विधानसभा
मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. अजित पवार यांच्यासह 4 नेते मातोश्रीवर या बैठकीला उपस्थित असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थान दौऱ्यावर जाणार आहेत. राजस्थानच्या प्राचीन निळकंठ महादेव मंदिरातल्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी शिंदे यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीहून थेट राजस्थानकडे रवाना होतील. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या बाबतीत भाजपची भूमिका आज ठरणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पिंपरी चिंचवडमधल्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये चिंचवडमधनं कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार असलेले सत्यजित तांबे सध्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातला प्रत्येक तालुका पिंजून काढतायत. या प्रचारादरम्यान सत्यजित तांबे यांनी विरोधी पक्ष निवडणूक कसा लढवतो हे पाहण्यासाठी आपण डेमोक्रॅटिकऐवजी रिपब्लिकन पक्षाकडनं निवडणूक प्रचार यंत्रणेचा एक हिस्सा झालो होतो असा दावा सुद्धा केलाय. मी ज्यावेळेस अमेरिकेत गेलो तेव्हा माझा पक्ष तसा पाहिला तर मनाने डेमोक्रॅटिक होता. म्हणजे डेमोक्रॅट हा माझा पक्ष होता. हिलरी क्लिंटन त्यावेळेस त्याची उमेदवार होती. तर मी विचार केला की विरोधी पक्ष कसा निवडणूक लढतो ह्यातून शिकलो पाहिजे आणि म्हणून मी रिपब्लिकन पार्टीचं व्हॉलेंटिअरिंग त्याच्यामध्ये केलं. 3 महिने डोनाल्ड ट्रम्पच्या इलेक्शन मध्ये देखील व्हॉलेंटिअरिंग केलं आणि ते माझे सांगायचं तात्पर्य असं आहे की त्या सगळ्या गोष्टीचा एक्सपोजर मला सुदैवाने परमेश्वर कृपाने मला आज मिळाला. माझ्या आई वडिलांच्या पुण्याने त्यांच्या आशीर्वादाने मला हे सगळं अनुभव मिळाला. तेलंगणा राष्ट्र समिती पक्षानं भारतीय राष्ट्र समिती असं नाव आता घोषित केलं असून आता महाराष्ट्रात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी 5 फेब्रुवारीला नांदेडमध्ये सभा घ्यायचं ठरवलेलं आहे आणि यासाठी बीआरएसच्या 5 आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी नांदेडमध्ये सभास्थळांची पाहणी केली आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट झालाय. पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातल्या अभियांत्रिकी द्वितीय वर्षाच्या परीक्षा अखेर 8 दिवसांनी पुढे ढकलल्या आहेत. लागोपाठ परीक्षांनी विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं वेळापत्रक कोलमडलं होतं. यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. ठाण्यातील विटावा इथल्या रस्त्यावरचे 12 दुभाजक पायानं पाडणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे. समीर भोईर या दुभाजक पाडणाऱ्या तरुणावर कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. लाथा मारून रस्त्यांवरचे दुभाजक पाडतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं. मुंबईमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट प्रशासनाकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला गेलाय. बेस्ट प्रशासनाकडून मुंबईमध्ये 18% वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगासमोर ठेवला गेलाय. याचा सर्वाधिक फटका हा झोपडपट्टी आणि चाळीत राहणाऱ्या नागरिकांना बसणार आहे. मुंबई विमानतळावर उद्यापासून प्रवेश अधिक सुलभ होणार आहे. टर्मिनल 1 आणि 2 या दोन्ही ठिकाणी प्रवेशद्वारावर बारकोड यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. ही यंत्रणा उद्यापासून कार्यान्वित होणार आहे. मुंबईतील काही भागामध्ये 30 आणि 31 जानेवारीला पाणी कपात होणार आहे. भांडूप संकुल इथल्या जलशुद्धीकरण केंद्राला अतिरिक्त व्यासाची जलवाहिनी जोडण्याचं काम पालिकेद्वारे हाती घेतलं जाणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असताना मुंबईमध्ये तब्बल 34 महिन्यानंतर मंगळवारी 0 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतनं कोरोनाचा प्रादुर्भाव आता संपुष्टात येत असून मुंबईकरांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे. नव्या मेट्रोमुळे अंधेरी ते दहिसर पूर्व पश्चिम परिसरातल्या घरांच्या किमतीत आता वाढ झाल्याचं आढळून येत आहे. गेले काही वर्ष विकल्या न गेलेल्या घरांना सुद्धा आता खरेदीदार मिळू लागलेत. वर्षभरामध्ये घरांच्या किमतीमध्ये तब्बल 5 ते 10% वाढ झाली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजीमध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश झालाय. या कारवाईत पोलिसांनी 2,82,000चा मुद्देमाल जप्त केलाय आणि 2 आरोपींना अटकही केली आहे. लखनौमध्ये 3 मजली इमारत कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडलेली होती. या इमारतीच्या ढिगाऱ्यातनं 10 जणांना बाहेर काढण्यात आलंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या दुर्घटनेची नोंद घेतली आहे. अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
पुढची एक अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आता आपण बघणार आहोत। नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सहकार क्षेत्रासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। सोबतच येत्या सीएम साहेब, ज्या कारणासाठी दिल्लीत आलेला सहकार क्षेत्रासंदर्भात बैठक होती, मंत्रिमंडळाचा विस्ताराचा विषय असेल, अमित शहांशी बैठका झालेल्या आहेत, दिल्ली दौरा सफल झाला असं मानायचं? खरं म्हणजे ऊस उद्योग आणि ऊस शेतकरी यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बैठक काल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा साहेबांनी घेतली होती। आणि जे खऱ्या अर्थाने जे ऊस उद्योग क्षेत्र जे आहे मोठं आहे खरं म्हणजे, आणि त्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, नवीन नवीन त्याच्यामध्ये प्रयोग आहेत, नवीन नवीन त्याच्यामध्ये रिफॉर्म्स आहेत, आणि एकंदरीत ऊस उद्योगाला चालना मिळाली पाहिजे, त्याच्या अडचणी दूर झाल्या पाहिजे, यासाठी अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली। त्याच्यामध्ये मार्जिन मनी असेल, वर्किंग कॅपिटल असेल, दुसरं प्राथमिक कृषी सोसायट्यांचा विषय असेल, आणि एकंदरीत ऊस उद्योगाला सक्षम करण्याचा जो काही दृष्टिकोन आहे, या दृष्टीने कालची बैठक अतिशय सकारात्मक होती। आणि कालच्या बैठकीमुळे महाराष्ट्रातल्या ऊस उद्योगाला आणि शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळेल। त्यामुळे मी कालही सहकारिता मंत्री अमित शहा साहेबांना धन्यवाद दिलेले आहेत, आजही देतो, कारण त्यांनी फार मनापासून त्याच्यामध्ये अगदी बारकाईने लक्ष घातलेलं आहे। त्यामुळे त्याला या उद्योगाला नक्कीच न्याय मिळेल। साहेब, लवकरच केंद्रीय म्हणजे देशाचं बजेट सादर होत आहे, महाराष्ट्राच्या वाट्याला जास्तीत जास्त योजना, प्रकल्प किंवा जास्तीत जास्त निधी मिळावा, या दृष्टीनं आपले काय प्रयत्न असणार? कारण तुमचा दिल्ली दौरा झालाय, अमित शहांशी चर्चा झाली आहे, त्या दृष्टीनं काही चर्चा झाली का? खरं म्हणजे महाराष्ट्राला जेव्हापासून आपलं युतीचं सरकार, देवेंद्रजी आणि मी आणि आमचं मंत्रिमंडळ काम करतंय, तेव्हापासून आदरणीय देशाचे प्रधानमंत्री महोदय मोदी साहेब, अमित शहा साहेब आणि इतरही जे आपले मंत्रीगण आहेत, त्या सर्वांच्याच विभागाकडून महाराष्ट्राला मदत होती आहे, सहकार्य होतं आहे, आणि जे विविध योजना आहेत, प्रकल्प आहेत, त्यांना देखील पाठिंबा, सपोर्ट मिळतो आहे। नक्कीच या बजेटमध्ये देखील महाराष्ट्राला चांगलं सहकार्य केंद्राकडून मिळेल। साहेब, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात काही चर्चा, कारण अजूनही मंत्रिमंडळ नेमकं अडलंय? मंत्रिमंडळ लवकरच होईल आणि लवकरच विस्तार होईल। संजय पांडे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जे त्यांनी आरोप केला आहे की संजय पांडे यांना सुपारी दिली होती त्यांची, याच्याबद्दल तुम्हाला काही कल्पना होती? या बाबतीमध्ये काल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी भाष्य केलेलं आहे। सीएम साहेब, महाविकास आघाडीची बैठक काल मातोश्रीवर पार पडली। एकूणच असं दिसतंय की ज्या पोटनिवडणुका पुढच्या काळात लागणार आहेत, महाविकास आघाडी या म्हणजे विशेषतः एनसीपीचाही आग्रह आहे, काँग्रेसचा आग्रह आहे, महाविकास आघाडी या निवडणुका लढू शकतं, पोटनिवडणुका, म्हणजे सभासदांचं निधन झालं आहे आणि त्यानंतर कदाचित खरं म्हणजे महाराष्ट्रात एक आपली परंपरा आहे, राहिलेली आहे, की एखाद्या जागेवर एखाद्या सदस्याचं दुःखद निधन होतं, त्यावेळेस सगळेच जण सहकार्य करतात आणि त्यांना बिनविरोध ती निवडणूक बिनविरोध होते। याचं उदाहरण आपण मुंबईमध्ये पाहिलेलं आहे। अनेक मान्यवर नेत्यांनी त्यावेळेस सांगितलं की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि आमच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने त्यामध्ये उमेदवारी मागे घेतली आणि ती निवडणूक बिनविरोध केली। अशीच परंपरा महाराष्ट्राची आहे, ती सगळ्यांनीच कायम ठेवली पाहिजे, एवढंच आवाहन करता का की या खरं म्हणजे खऱ्या अर्थाने जी परंपरा सगळ्यांनी जपली पाहिजे। साहेब फक्त एक आमदार संतोष बांगर यांनी एका शासकीय तंत्रनिकेतनच्या आमदारांना मारहाण केलेली आहे। यानंतर पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत। शाहरुख खानचा बहुचर्चित पठाण हा सिनेमा आज रिलीज होतोय। शाहरुख खानच्या चाहत्यांनी
वेगवेगळ्या शहरातील थिएटर्सचं बुकिंग केलेलं असून या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता दिसतेय. हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्यानंतर सुद्धा पठाणचे सगळे शो हाऊसफुल झालेत. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात शो सुरू होत आहेत. पहिल्या शोला शाहरुख खानच्या फॅन्सनं चित्रपटगृहामध्ये मोठी गर्दी केली आहे. विरोधाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहांबाहेर पठाण चित्रपटाचे पोस्टर्स लावण्यात आलेले नाहीत. जे पोस्टर्स लावले गेले होते ते काढून टाकण्यात आलेत. मात्र तरी सुद्धा प्रेक्षक चित्रपटांना मोठी गर्दी करतायत. 4 दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. नाशिक, पुणे, दिल्ली आणि बिहारमधली. नाशिक आणि पुण्यामध्ये पोलीस बंदोबस्त आहे. चित्रपटगृहांबाहेर सुरक्षा व्यवस्थेमध्ये पठाण या चित्रपटाचे जे शो आहेत ते सुरू आहेत. दिल्लीमध्ये सुद्धा सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली होती थिएटर्सच्या बाहेर. त्यामुळं शाहरुख खानचे जे फॅन्स आहेत ते मोठी गर्दी करतायत. 4 वर्षांनी शाहरुख खानचा सिनेमा रिलीज होतोय आणि त्यामुळं SRK फॅन्समध्ये या पठाण चित्रपटाच्या बाबतीत मोठी उत्सुकता आहे. तर दुसरीकडे बिहारच्या भागलपूर इथल्या चित्रपटगृहामध्ये जो पठाण चित्रपटाचा पोस्टर लावण्यात आलेला होता तो फाडून जाळून टाकण्यात आलेला आहे. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत हे पोस्टर फाडून जाळून टाकलंय. कोल्हापुरातही पठाण चित्रपट ज्या ठिकाणी प्रदर्शित होणार आहे त्या सिनेमागृहाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मात्र या सिनेमाला सकाळच्या सत्रामध्ये अत्यंत थंड प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाच्या निमित्तानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पोलीस घेत आहेत. तर सिनेमागृह चालकांनी सुद्धा पोस्टर विना हा सिनेमा प्रदर्शित केलाय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. ज्ञानेश्वर साळुखे आपले कोल्हापूरचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. ज्ञानेश्वर, पठाण चित्रपटाला जो एकंदरीतच विरोध हिंदुत्ववादी संघटनांकडनं होतोय आणि त्या अनुषंगानं पोलीस बंदोबस्तात हे सगळे शो आज सुरू झालेले आहेत. कोल्हापुरातली नेमकी काय स्थिती? कोल्हापुरात सुद्धा पठाण सिनेमा आहे तो प्रदर्शित झालेला आहे. मात्र कडक असा पोलीस बंदोबस्त आहे आणि या कडक पोलीस बंदोबस्तामध्ये हा सगळा सिनेमा प्रदर्शित झाल्याचं पाहायला मिळते. या ठिकाणी पाहायला गेलं तर रिलायन्स मॉलच्या बाहेर मी आहे आणि आयनॉक्सच्या या थिएटरमध्ये या ठिकाणी सिनेमा प्रदर्शित होते. मात्र कोणत्याही पोस्टर विना हा सिनेमा प्रदर्शित होताना या ठिकाणी पाहायला मिळते. दक्षता आहे ती सगळ्या पातळीवरची पोलीस या ठिकाणी घेताना पाहायला मिळतात. आत जाणाऱ्या व्यक्तींची तपासणी आहे ती कसून केली जाते आणि त्यानंतरच त्यांना आत आहे तो प्रवेश दिला जातोय. एकूणच पाहायला गेलं तर हिंदुत्ववादी संघटना या सिनेमाच्या विरोधात आहे ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा या सिनेमाच्या निमित्तानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दक्ष झाल्याचं पाहायला मिळते. सिनेमागृहात जाणाऱ्यांची तपासणी करूनच त्यांना आतमध्ये सोडलं जाते आणि या ठिकाणी कडक असा पोलीस बंदोबस्त ज्या सिनेमागृहाबाहेर हा चित्रपट ज्या सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे त्या सिनेमागृहाच्या बाहेर असा पद्धतीचा कडक असा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळते. मात्र सकाळच्या सत्रामध्ये या सिनेमाचा आढावा घ्यायचा झाला तर सकाळच्या सत्रामध्ये थंडा प्रतिसाद आहे तो या सिनेमाला पाहायला मिळालाय. मात्र दुपारच्या सत्रामध्ये आता नेमकं प्रेक्षक कशा पद्धतीनं प्रतिसाद देतात हेच पाहणं महत्वाचं असणार. मात्र पोस्टर विना हा सिनेमा सध्या प्रदर्शित होताना पाहायला मिळतोय आणि सिनेमागृहाच्या बाहेर कडक असा पोलीस बंदोबस्त नेमल्याचं दृश्य कोल्हापूरमध्ये दिसून येत आहे. बरं अजिंक्य. ज्ञानेश्वर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. कोल्हापुरात सध्या तरी या चित्रपटाला थंड असा प्रतिसाद दिसतोय. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चित्रपटगृहांबाहेर एकतर चित्रपटाचे पोस्टर्स लावले गेलेले नाहीयेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. आणि यानंतरची एक मोठी बातमी मुंबईकरांसाठी आहे. मुंबईमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट प्रशासनाकडून वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला गेला आहे. बेस्ट प्रशासनानं मुंबईमध्ये 18% वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगासमोर ठेवलेला आहे. याचा सर्वाधिक फटका हा झोपडपट्टी आणि चाळीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बसणार आहे. 100 युनिट वापरणाऱ्या ग्राहकांच्या वीज दरवाढीमध्ये 18% वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. 301 ते 500 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांच्या वीज दरात 2% वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला गेलाय. जास्त वीज वापरत असलेले ग्राहक आपल्याकडे आकर्षित करण्याचा बेस्ट प्रशासनाचा प्रयत्न आहे. यानंतरची बातमी नागपुरातली आहे. नागपुरातल्या ठगबाजांकडून पुस्तक घोटाळा झाल्याचं आता समोर येत आहे. उत्तर प्रदेशमधल्या एका कंपनीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेली आहे. बनावट नावानं फॉर्म बनवत गाझियाबादमधल्या एका शालेय पुस्तक प्रकाशन कंपनीची फसवणूक करण्यात आलेली आहे.
5 आरोपींच्या घरी गाझियाबाद पोलिसांनी छापे टाकलेत. आरोपी सध्या फरार आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. तासवडे टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांकडून कार चालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलाय. टोल घेण्याच्या वादातनं ही मारहाण झाली आहे. मारहाणीचा व्हिडिओ शूट करणाऱ्या पत्रकारावर सुद्धा टोल कर्मचारी धावून गेलेले होते आणि या सगळ्या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय. कराड तालुक्यातल्या तासवडे टोल नाक्यावर टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी पुन्हा एकदा पाहायला मिळालेली आहे. तासवडे टोल नाक्यावर वारंवार टोल नाक्यावरचे कर्मचारी कायदा हातात घेत असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आज माघी गणेश जयंती आहे. माघ महिन्यातल्या शुक्ल पक्षातली चतुर्थीची तिथी ही गणेश जयंती म्हणून ओळखली जाते आणि गणरायाच्या माघ महिन्यातल्या जयंती उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे. विनायकी चतुर्थीच्या दिवशी घरोघरी तसंच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. पुढचे काही दिवस गणरायाच्या आगमनाचा उत्साह शहरांमध्ये पाहायला मिळणार आहे. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये गणेश भक्तांनी बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली होती. गणेश जयंतीच्या निमित्तानं सिद्धिविनायक मंदिरात चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. तर मागे गणेश जयंतीच्या निमित्तानं पुण्यातल्या दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मंदिरामध्ये आणलेल्या पाळण्यासाठी तब्बल 2 किलो 280 ग्रॅम सोनं हे वापरण्यात आलेलं आहे. तर रत्नागिरीतल्या प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरामध्ये आज माघी गणेशोत्सवाची यात्रा असून पहाटे 4 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी दर्शनाला खुलं करण्यात आलेलं आहे. सकाळपासूनच गणेश भक्तांनी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्यात. आणि यासोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 बोपळ.